नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापूर्वक सर्वांचं स्वागत. तर आजचा हा विषय आहे का जे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचे जे एंट्रन्स एक्झाम आहेत, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस असेल, डिप्लोमा सर्टिफिकेट असेल, त्यानंतर ग्रॅज्युएट कोर्सेस काय आहेत किंवा इंटिग्रेटेड कोर्सेस आहे, इंटरडिसिप्लिनरी कोर्सेस आहे, ह्या सगळ्या कोर्सेसचं जे प्रवेश प्रक्रिया आहे सन 2021-22ची, ह्या संदर्भाचा हा व्हिडिओ घेऊन आलेलो मी आज. तर त्यासाठी अर्ज कसा करायचा, कोणकोणते कोर्सेस आहेत, त्यानंतर कधीपासून ते कधीपर्यंत अर्ज करायची मुदत आहे, याची प्रोसेस काय काय असणार आहे, त्यानंतर अर्ज ऑनलाईन करायचा आहे का ऑफलाईन करायचा आहे, पात्रता काय असणार आहे म्हणजेच इलिजिबिलिटी, त्यानंतर चलन किती असणार आहे ओपन कॅटेगरीसाठी, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी, त्याचप्रमाणे परीक्षेचं शेड्यूल कसं असणार आहे, ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल, त्यानंतर तुम्हाला अर्ज करायला कागदपत्रे काय काय लागतील, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज नक्कीच ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण तुमच्यासाठी ही माहिती मी घेऊन आलेलो आहे, तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तर चला, तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपण व्हिडिओला. तर विद्यापीठाने हे सर्क्युलर क्रमांक 161 म्हणजे आजच हे जारी केलेले आहे. त्यामध्ये जे शैक्षणिक प्रवेश आहेत सन 2021-22चे, त्याच्या संदर्भातली जी OE एंट्रन्स एक्झाम होती कोर्सेसची, ह्याच्या संदर्भातले हे, त्यामध्ये ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, इंटिग्रेटेड कोर्सेस, त्यानंतर इंटरडिसिप्लिनरी कोर्सेस, ह्या संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यानंतरचा जे PG डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्सेस आहे, याचा व्हिडिओ मी तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये मी हा देणार आहे माहिती त्याची. तर चला, तर वेळ न घालवता सुरुवात करूया. काय आहे म्हणजे क्रायटेरिया काय असणार आहे, कसं, तर एंट्रन्स एक्झामिनेशन आणि ॲडमिशन संदर्भातलं चला बघूया आपण. पहिलं, कॅन्डिडेट शॅल बी ॲडमिटेड टू द अबो कोर्स स्ट्रिक्टली ऑन द बेसिस ऑन द मेरिट. म्हणजे ही प्रवेश प्रक्रिया स्ट्रिक्टली म्हणजे पूर्णपणे ही मेरिट बेसवरती होणार आहे. त्यानंतर सिलेबस, जो सिलेबस आहे प्रत्येक कोर्सचा, एक्झाम्पल MA असेल, MSc असेल, ह्या सर्व कोर्सचा सिलेबस हा पुणे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईट म्हणजेच प्रत्येक डिपार्टमेंटच्या अगेन्स्ट किंवा सेंट्रलच्या स्कूलच्या ह्या वेब पेजवरती त्यांनी अपलोड केला आहे. याच्या संदर्भात तुम्हाला जर काही अडचण असेल तर त्या संदर्भात डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देईन, ते तुम्ही बघून घ्या. सिलेबस कसा आहे डाउनलोड करून घ्या. आणि याच्या संदर्भात जर काय लागलंच तुम्हाला तर कमेंट करून तुम्हाला नक्कीच मी मदत करू शकतो. त्यानंतर द ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम म्हणजेच OE विल बी 100 मार्क्स विथ मल्टिपल चॉईस क्वेश्चन. म्हणजे ही जी परीक्षा होणार आहे ती 100 मार्काची होणार आहे आणि त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे म्हणजे MCQ टाईपचे क्वेश्चन हे होणार आहे. तर त्यानंतर नेक्स्ट म्हटलेले, द ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम पेपर विल बी कन्सिस्ट टू सेक्शन. म्हणजे ही जी परीक्षा आहे ही 2 भागामध्ये विभागलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सेक्शन A असेल आणि सेक्शन B असेल. त्याच्यामध्ये सेक्शन हा जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड किंवा लॉजिक हे तिच्या संदर्भात हे 20 मार्क क्वेश्चन असणार आहे. आणि सेक्शन B हा स्पेसिफिक क्वेश्चन म्हणजे ज्या सब्जेक्टचा आहे. समजा एक्झाम्पल तुम्ही MA इकॉनॉमिक्सला हे करताय, अर्ज करताय, तर इकॉनॉमिक्सच्या संदर्भातले हे क्वेश्चन तुम्हाला त्याच्यावरती पडणार आहे. याचा सगळा सिलेबस हा वेबसाईटवरती दिलेला आहे, तिथे तुम्ही चेक करा. त्यानंतर असंही म्हटलं आहे, निगेटिव्ह मार्किंग सिस्टम विल बी अप्लाइड फॉर इव्हॅल्युएशन फॉर एव्हरी रॉंग आन्सर एकास 3. म्हणजे इथं ही तुम्ही प्रश्न सोडवल्यानंतर तुम्हाला निगेटिव्ह सिस्टम असणार आहे. म्हणजे एकास 3 म्हणजे 3 प्रश्न चुकल्यानंतर एका प्रश्नाचं मार्क हे तुमचं डिडक्ट होणार आहे. त्याच्यामुळे हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मेरिट लिस्ट ऑफ द कॅन्डिडेट बेस्ड ऑन टोटल स्कोअर ऑफ सेक्शन A, B वुड बी प्रिपेअर फॉर द ॲडमिशन. म्हणजे तुमची मेरिट लिस्ट ही पूर्णपणे A आणि B म्हणजे A म्हणजे जनरल ॲप्टिट्यूड नॉलेज 20 मार्काचे आणि B सब्जेक्ट स्पेसिफिक क्वालिफिकेशन 80 मार्काचे, असे 100 मार्काचे, ह्या दोन्हीवरती तुमची ही मेरिट लिस्ट आधारित असणार आहे. त्याच्यामुळं तयारी करताना ही दोन्हीही पद्धतीचा क्रायटेरिया लक्षात ठेवून विद्यार्थ्यांनी तुम्हाला तयारी करायची आहे. त्यानंतर इन केस ऑफ कॅन्डिडेट
इक्वल मार्क, समजा स्क्रुटिनी करताना समजा इन केस जर तुम्हाला मेरिटमध्ये जर समान मार्क पडले, समजा 55-55 दोन कॅन्डिडेटला सारखे मार्क पडले, तर तिथं काय करायचं त्या संदर्भात त्यांनी दिले, मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर बेस ऑफ द सेक्युर्ड इन सेक्शन बी ऑफ द ओई, म्हणजे त्याच्यामध्ये सेक्शन बीला ज्याला जास्त मार्क असेल त्याला प्रेफरन्स मेरिट लिस्टमध्ये देण्यात येईल. त्यानंतर पुढं काय म्हटले, इन केस कॅन्डिडेट इक्वल मार्क सेक्शन बी ओई, जर इन केस दोघांनाही बी सेक्शनला सारखे मार्क आहे आणि मेरिटला पण सारखे मार्क आहे, तर याच्यामध्ये काय करता येईल, तर प्रिपेअर बेस मार्क सेक्युर्ड द क्वालिफाईंग एक्झामिनेशन, म्हणजे त्याचं क्वालिफिकेशन बघितलं जाईल. एक्झाम्पल तुमचं ग्रॅज्युएशन पर्सेंटेज असेल, जर ग्रॅज्युएशनचे पण सारखे असतील इक्वल असतील तर 12वीचे बघितले जातील, 12वीचे जर इक्वल असेल तर 10वीचे, म्हणजे अशा पद्धतीने ही मेरिट लिस्ट असणार आहे. याच्यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याचा म्हणजे अन्याय होणार नाही, या पद्धतीची ही मेरिट लिस्ट असणार आहे. त्यानंतर ॲडमिशन फॉर पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएट इंटिग्रेटेड इंटरडिसिप्लिनी कोर्सेस शाल बी डन ॲज पर प्रिव्हिजन ऑर्डिनन्स 181A, म्हणजे युनिव्हर्सिटीचं ते ऑर्डिनन्सप्रमाणे 181च्या ए प्रमाणे हे सर्व काही होणार आहे. आता हे ऑर्डिनन्स काय आहे याचं मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देईल, त्याची PDF डाउनलोड करून तुम्ही एकदा रेफर करा. त्यानंतर सर्क्युलर नंबर हे PGS 1821 हे पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, याचं पण तुम्ही रेफर करा. तर चला, तर शेड्यूल काय असणार आहे आणि कधीपासून आपण अप्लाय करू शकतो हे बघूया आपण. तर कमेन्समेंट ऑफ द फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन 14 जून 2021 पासून हे सुरू होणार आहे, म्हणजे सोमवारपासून हे तुम्ही अप्लाय ऑनलाईन करू शकता. तर लास्ट डेट फिलिंग ऑनलाईन म्हणजे हे 4 जुलैपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. जर इन केस तुम्हाला 4 तारखेपर्यंत अर्ज करता आले नाही 4 जुलैपर्यंत, तर 10 तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता, परंतु त्याला लेट फी ही चार्ज केली जाईल. आता त्याची फीज किती आहे काय आहे ते आपण पुढं बघणार आहेत. तर त्यानंतर शेड्यूल ऑनलाईन एंट्रन्स एक्झामचं कसं असणार आहे, तर डिटेल शेड्यूल ऑफ डेट द टाईम ऑफ द इच एक्झाम मोड ऑफ एक्झाम विल बी अनाऊन्स लेटर SPU वेबसाईट, म्हणजे त्याचं जे शेड्यूल काय असेल ते तुम्हाला वेबसाईटवरती किंवा तुम्हाला मेल येऊन जाईल. त्यानंतर ड्युरेशन ऑफ द ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम, आता तुमची एक्झाम ही 100 मार्काची आहे, पण त्याला टायमिंग किती असणार आहे याच्या संदर्भात, तर तुम्हाला 100 क्वेश्चनला 1 तास हा भेटला जाईल, म्हणजे त्यामध्ये दोन्ही हे आले. तर लास्ट टाईम युनिव्हर्सिटीने एक्झाम ह्या सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत परीक्षा कंडक्ट केल्या होत्या. ह्यावेळेसचं काय शेड्यूल असेल ते युनिव्हर्सिटी नक्की अनाऊन्स करेल, ह्याच्या संदर्भात तुम्हाला व्हिडिओ मी नक्कीच वेळोवेळी सांगत जाईल. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ मार्क ऑन द युनिव्हर्सिटी वेबसाईट, म्हणजे तुमची जी मेरिट लिस्ट आहे मार्क्स आहेत ते वेबसाईटवरती पब्लिश केले जाईल. विल बी नोटिफाय द युनिव्हर्सिटी वेबसाईट, म्हणजे युनिव्हर्सिटीची वेबसाईट ही पुणे युनिव्हर्सिटी वेबसाईट आहे unipune.ac.in. त्यानंतर कॅन्डिडेट कॅन डाउनलोड ऑनलाईन ॲडमिट कार्ड हॉल तिकीट, म्हणजे तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमचे जे टाईम टेबल शेड्यूल टाकल्यानंतर तुमचं ॲडमिट कार्ड हे तुमच्या परीक्षेच्या 5 दिवस अगोदर येईल. ते तुमचं लॉग इन ID पासवर्ड वापरून हे ॲप्लिकेशन फॉर्म किंवा ते ॲडमिट कार्ड जे असेल ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे, जे एंट्रन्स एक्झामला तुम्हाला बसावं लागेल. आता याच्या संदर्भात तुम्हाला लॉग इन आणि पासवर्ड कसा करायचा याचा व्हिडिओ मी नक्की तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. कशा पद्धतीने लॉग इन करायचं आहे, क्रिएट कसं करायचं, वेबसाईटला कुठं जायचं, कसं करायचं, हे सगळ्याच तुम्हाला ह्या गोष्टी मी पुढच्या नेक्स्ट व्हिडिओला घेऊन येणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट काय काय असणार ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर नो सेपरेट सर्टिफिकेट ऑफ द रिझल्ट विल बी इश्यू बाय सावित्रीबाई पुणे युनिव्हर्सिटी, म्हणजे कोणतंही सर्टिफिकेट किंवा रिझल्ट हे इश्यू हे सावित्रीबाई पुणे युनिव्हर्सिटी करणार, कारण ते ऑनलाईन सगळ्या पद्धतीने टाकणार आहे. तर ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम OE ऑल पोस्ट ग्रॅज्युएशन इंटिग्रेटेड PG कोर्सेस विल बी कंडक्टेड ऑनलाईन प्रोसिजर मोड, म्हणजे हे सर्व हे ऑनलाईन पद्धतीचं होणार आहे, म्हणजे ऑफलाईन पद्धतीने काही होणार नाही. सर्व प्रोसिजर ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, सर्व हे ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. डिटेल शेड्यूल टू डेट अँड टाईम टू ईच एक्झाम अँड मोड एक्झाम विल बी अनाऊन्स SPU वेबसाईट, म्हणजे त्यांचं टाईम टेबल शेड्यूल हे सर्व तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती पब्लिश केलं जाईल. त्यानंतर कोर्सेस अँड इलिजिबिलिटी काय असणार आहे. आता म्हणजे तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा आहे
तर ते त्याच्यामध्ये कोणते कोर्सेस आहे आणि त्याची इलिजिबिलिटी काय काय असणार आहे, हे सर्वाची माहिती तुम्हाला आता देणार आहे. फॉर द लिस्ट कोर्सेस देअर रिस्पेक्टिव्ह इलिजिबिलिटी, म्हणजे त्या कोर्सच्या संदर्भात काय इलिजिबिलिटी आहे आणि त्याचं कोणकोणते कोर्सेस आहे याच्यासाठी ॲनेक्चर ए हे याच्यासोबत सर्क्युलरच्या खाली त्यांनी दिलेलं आहे. पण तुम्हाला जर पाहायचं असेल, तुम्हाला PDF जर डाउनलोड करायचं असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे, तिथून तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. तिथं तुम्ही व्यवस्थितरित्या इलिजिबिलिटी आणि ते कोर्सेस, तिथं डिपार्टमेंट, ह्या सर्व गोष्टी तिथं चेक करून व्यवस्थितरित्या अप्लाय करायचं आहे. कॅन्डिडेट हू आर द फायनल इयर ऑफ द क्वालिफाय एक्झामिनेशन द कोर्स ॲज पर ॲनेक्चर आर अलाउड द अप्लाय फॉर OE, म्हणजे कॅन्डिडेट हा लास्ट फायनल इयरच्या बेसिसवरती त्यांनी अर्ज करायचे आहे. हावेवर द ॲडमिशन द सच कॅन्डिडेट इज सब्जेक्ट देअर पासिंग द क्वालिफाईंग एक्झामिनेशन, आणि तुमचं लास्ट इयरचं जे क्वालिफिकेशन असेल त्याच्यानुसार तुमचं ॲडमिशन होणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला OE ही द्यावं लागणार आहे. आता एक्झाम्पल, काही विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागले नसतील, काही भेटले नसतं तरी तुम्ही अप्लाय करू शकता, त्याच्याबद्दल कोणतीही अडचण नाही. परंतु तुम्ही परीक्षा देऊ शकता, पण ज्यावेळेस तुमचा रिझल्ट येईल त्यावेळेस तुम्हाला ते वेबसाईटवरती अपलोड करावा लागेल. आता रिझर्वेशन काय क्रायटेरिया हा पण आपण मुद्दा बघूया. रिझर्वेशन इन द ॲडमिशन ऑफ द स्टुडंट हू पोस्ट ग्रॅज्युएशन इंटिग्रेटेड इंटरडिसिप्लिनरी कोर्सेस शॅल बी ॲज पर नॉर्म्स लेड डाऊन बाय द गव्हर्नमेंट ऑफ द महाराष्ट्र, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या रूल्सप्रमाणे सर्व रिझर्वेशन असणार आहे. त्याच्यामध्ये डिसेबिलिटी असेल, ऑर्फन असेल, डिफेन्स पर्सनल किंवा एक्समॅन असेल, ह्या सर्वांना तिथं रिझर्वेशन असणार आहे. आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे का 30% सीट हे रिझर्व महिलांसाठी राखीव असणार आहे. मग अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस ॲज पर गव्हर्नमेंट महाराष्ट्र रूल्स, म्हणजे UG कोर्सेस जे आहेत त्या कोर्सेससाठी हे गव्हर्नमेंटच्या रूल्सप्रमाणे 30% सीट हे महिलांसाठी राखीव राहणार आहे. आणि त्यानंतर म्हटलेलं आहे रिझर्वेशन फॉर SBC कॅटेगरी ॲज पर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र रूल, म्हणजे गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्राच्या रूलप्रमाणे SBC कॅटेगरीसाठी पण रिझर्वेशन असणार आहे. आता नेक्स्ट पॉईंट आहे, जो सप्लिमेंटरी कोटा आहे फॉर द ॲडमिशन पोस्ट ग्रॅज्युएशन इंटिग्रेटेड आणि इंटरडिसिप्लिनरी कोर्सेस शॅल बी ॲज पर प्रोव्हिजनल ऑर्डिनन्स 181. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हे ऑर्डिनन्स तुम्ही एकदा पाहून घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी देणार आहे. इन केस कॅन्डिडेट हू वॉन्ट टू सीक ॲडमिशन अंडर सुप्रिमेन्सी कोटा इट इज नेसेसरी टू अपलोड द अपडेट डॉक्युमेंट इश्यू बाय द कंपेंट अथॉरिटी ॲट द टाईम टू ॲज द ॲप्लिकेशन, म्हणजे तुमच्या पद्धतीने हे ॲनेक्चर ए हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते तुम्ही रेफर करून व्यवस्थितरित्या तुम्ही डॉक्युमेंट आणि कागदपत्राचे पूर्तता करून व्यवस्थितरित्या हे अर्ज भरायचा आहे ऑनलाईन पद्धतीने. आता नेक्स्ट मुद्दा असा येतो की पेमेंटच्या संदर्भात. तर पेमेंट हे जनरल कॅटेगरी म्हणजे सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी 500 रुपये हे चलन चार्ज केलं जाणार आहे. त्यानंतर रिझर्व कॅटेगरीसाठी 350 रुपये हे चलन असणार आहे. आणि जर तुम्ही लेट फी जर फॉर्म भरला 4 तारखेच्या नंतर 4 जुलैच्या नंतर तर तुम्हाला 750 रुपये हे कोणत्याही कॅटेगरीचा असो त्याला 750 रुपये पे करावे लागतील. त्यानंतर खाली असंही म्हटलेलं आहे त्यांनी, जर तुम्हाला मल्टिपल कोर्सेसला अप्लाय करायचे, समजा एखादा कॅन्डिडेट आहे त्याला MA इंग्लिशला पण करायचं आहे, MA हिस्ट्रीला पण करायचं आहे, तर ह्या दोन्ही कॅटेगरी जर तो कॅटेगरीचा विद्यार्थी जर असेल तर त्याला 350 असे दोन्ही कोर्सला वेगवेगळे पैसे पे करावे लागतील. आणि जर जनरल कॅटेगरीचा असेल तर त्याला 500 असे 1000 रुपये दोन्ही कोर्सचे चार्ज करावे लागतील. त्याच्यामुळे प्रत्येक कोर्ससाठी हे डिफरंट पे करावं लागतील. त्यानंतर पेमेंट मोड ही सगळी ऑनलाईन पद्धतीने असणार, म्हणजे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग तुमच्या UPIद्वारे सर्व हे पेमेंट घेतले जाईल. त्यानंतर इंस्ट्रक्शन फॉर द फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन. ऑनलाईन ॲप्लिकेशन हे अवेलेबल वेबसाईटवरती, याची मी लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, किंवा जर तुम्हाला वाटलीच तर इथं तुम्ही ही चेक करून घ्या. ह्या वेबसाईटवरती तुम्हाला तिथं ॲप्लिकेशन याच्या संदर्भात सर्व युजर आणि मॅन्युअल हे तिथं दिलं आहे. किंवा नंतर तुम्हाला कोणतेही क्युरी असेल, काही अडचणी जर आले तर त्यात तिथं वेबसाईटला ईमेल ID आणि कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, तिथं तुमचं रिझर्वेशन होऊ शकतं. जर तुम्हाला अजून काही शंका असणं अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये करून तुमच्या मी शंका नक्कीच सॉल्व केल्या जातील. त्यानंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंट काय काय आहे ते बघूया आपण.
तर सर्वात महत्त्वाचं फोटो सिग्नेचर हे तर सगळीकडे कंपल्सरी असतं, ते फोटो सिग्नेचर लागेल. तुमचं लास्ट इयर मार्कशीट लागतील, 10वी-12वीचे सर्टिफिकेट लागतील. जर कॅटेगरीचा विद्यार्थी जर असेल तर त्याला कॅटेगरीचं सर्टिफिकेट लागेल. जर नॉन क्रिमिनल कॅटेगरी जर असेल तर त्याला नॉन क्रिमिनल म्हणजे OBC, DT, NT, SBC जर असेल त्याला नॉन क्रिमिनल हे सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर जो डिसेबिलिटी जर असेल, एक्समॅन असेल तर त्यांचंही ते डिसेबिलिटी सर्टिफिकेट हे देणं बंधनकारक आहे. त्यानंतर खाली असंही म्हटलेलं आहे, सगळे हे डॉक्युमेंट हे व्यवस्थितरित्या प्रॉपर अपलोड करायचे आहेत, नाही तर तुमचं हे रिजेक्ट ॲप्लिकेशन केलं जाईल, कोणतंही रिझन हे होता. त्यानंतर जनरल इंस्ट्रक्शन बघूया आपण. तर हे डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे, काय करायचे, कुठं लॉग इन करायचं याचा मी व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की येईल. त्यानंतर जनरल इंस्ट्रक्शन बघूया आपण. सिक्युरिंग प्लेस ऑफ द मेरिट लिस्ट डज नॉट ऑटोमॅटिकली गव्हर्नन्स ॲडमिशन टू द कोर्स. द ॲडमिशन टू कन्फर्म ओनली अपॉन द सबमिशन ऑफ द ऑल रिक्वायर्ड अँड व्हॅलिड डॉक्युमेंट्स. म्हणजे तुम्ही हे अर्ज करताना एलिजिबिलिटी क्रायटेरियाप्रमाणे सर्व डॉक्युमेंट हे देणे अनिवार्य म्हणजे बंधनकारक आहे. युनिव्हर्सिटी रिझर्व राईट टू ॲडमिट कॅन्डिडेट विदाउट एंट्रन्स एक्झाम इफ नंबर ऑफ द ॲप्लिकेंट आर लेस दॅन इनटेक कॅपॅसिटी. म्हणजे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर एखाद्या कोर्सची इनटेक कॅपॅसिटीपेक्षा जर अर्ज जर कमी आले तर त्याचं जे हे आहे म्हणजे जे रिझर्व काय राईट्स आहेत हे युनिव्हर्सिटीकडे असतील. म्हणजे ते युनिव्हर्सिटी ठरवू शकतं का त्यांना सर्व विद्यार्थ्यांना ॲडमिशन द्यायचं का परत त्यांची अर्ज मागवायचे, हे युनिव्हर्सिटीकडे त्यांनी राईट्स ठेवलेले आहेत. तर इन केस एनी ग्रीवियन्स ऑफ द डिस्प्यूट द डिसिजन ऑफ द ॲडमिशन कमिटी शॅल बी फायनल अँड ॲबिलिटी. ज्याच्या केस काय जर ग्रीवियन्स काय जर अडचणी उद्भवल्या तर ही त्याची युनिव्हर्सिटीची ॲडमिशन कमिटी आहे तिचे ठरवेल. त्यानंतर ॲडमिशन टू एनी प्रोग्राम डज नॉट ग्रॅज्युएट हॉस्टेल फॅसिलिटी और एनी काइंड ऑफ द फायनान्शियल सपोर्ट इन एनी फॉर्म लाईक स्कॉलरशिप. म्हणजे ॲडमिशन जर तुम्ही घेतला असाल तर त्याला हॉस्टेल फॅसिलिटी आहे, एनी विद्यार्थ्याला स्कॉलरशिप आहे, फेलोशिप आहे, नंतर कमवा आणि शिका ही योजना युनिव्हर्सिटीमध्ये आहेत. ह्या सर्व आहेत. सध्या तरी पण जे हॉस्टेल फॅसिलिटी आहे, कोरोनामुळे ह्या हॉस्टेल फॅसिलिटी लास्ट इयर तरी बंद ठेवल्या होत्या. जर इन केस जर कोरोनाचं जर सावट गेलं तर त्यानंतर हॉस्टेल फॅसिलिटी ही तुम्हाला मिळू शकते, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट स्कॉलरशिप हे गव्हर्नमेंटच्या रूलप्रमाणे म्हणजे काही कोर्सेसला स्कॉलरशिप मिळते, काही कोर्सेसला स्कॉलरशिप भेटत नाही. त्याच्यामुळं हे तुम्ही विद्यापीठाशी ॲडमिशन सेक्शनशी हे सर्व कन्फर्म करून घ्या का कोर्सची फी किती आहे, सिलेबस काय आहे, हे तुम्ही सर्व चेक करायचं आहे. जर तुम्हाला काय अडचण असेल तर विद्यापीठाच्या वेबसाईटवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, सर्व माहिती तुम्हाला दिली जाईल. जर तुम्हाला याच्याबद्दल काय अडचण असेल तर मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला याचं सर्व रिझॉल्युशन देईल. त्यानंतर इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द ॲप्लिकंट फुलफिल द एलिजिबिलिटी कंडिशन अँड कम्प्लीट विथ द ॲडमिशन रिक्वायरमेंट्स. म्हणजे ज्या सर्व कंडिशन दिलेल्या आहेत त्या फुलफिल करायच्या आहे. इफ एनी स्टेज ऑफ द notice that false claim has been made by the candidate, the important fact has even considered and the candidate is not eligible. म्हणजे कोणत्याही कारणास्तव त्याला हे कॅन्सलेशन हे सर्व राईट्स युनिव्हर्सिटीकडे असणार आहेत. आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस ती कशी करायची तर ही जी लिंक आहे ह्या लिंकवरती तुम्ही जाऊन इथं अर्ज करू शकता. ते 10 जुलैपर्यंत अर्ज करू शकता. ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर अशा पद्धतीचं हे सर्क्युलर आहे. आता ॲनेक्चर ए आणि बी हे विद्यापीठाचे 2 कोर्सेसचं आहे. ॲनेक्चर हे पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर ग्रॅज्युएट इंटिग्रेटेड आणि इंटरडिसिप्लिनरी कोर्सेस संदर्भात आहे. तर ॲनेक्चर बी हे डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्स आहे. तर याच्या संदर्भातला व्हिडिओ मी पार्ट 2मध्ये तुम्हाला देणार आहे का ॲनेक्चर बीमध्ये कोणकोणते कोर्सेस आहेत. आता याची तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या खाली मी व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे. तिथे तुम्हाला ही PDF डाउनलोड करता येईल, पाहता येईल किंवा युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटला जर गेलं तर तुम्हाला याची PDF भेटून जाईल. आता ओरली एक नमुना सॅम्पल बघूया आपण. आता समजा हे डिपार्टमेंट ऑफ ॲटमॉस्फेरिक स्पेस सायन्स आहे, त्या डिपार्टमेंटच्या अगेन्स्ट हे 2 कोर्सेस चालतात. म्हणजेच MSc ॲटमॉस्फेरिक सायन्स आणि MTech ॲटमॉस्फेरिक सायन्स. आता त्या
MSc ॲटमॉस्फेरिक सायन्सचे ड्युरेशन हे 2 वर्षाचं आहे आणि त्या कोर्सची कॅपॅसिटी ही इनटेक कॅपॅसिटी ही 10 आहे. म्हणजे ॲटमॉस्फेरिक सायन्सला 10 विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशन होणार आहे आणि त्याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया ही तर पुढे दिलेली आहे. म्हणजे त्याला BSc असन, BE असन, BTech असन, हे सर्व हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही हे ॲनेक्चर एकदा व्यवस्थितरित्या पाहून घ्या. समजा तुम्हाला MSc बॉटनीसाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर हे डिपार्टमेंट ऑफ बॉटनी इथं कोर्स बॉटनी दिलेला आहे. त्याचा इंटेक किती आहे, त्याची इंटेक किती आहे, त्याची ड्युरेशन किती आहे किंवा त्याला इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. तर हे ॲनेक्चर तुम्हाला मी व्हिडिओच्या खाली देत आहे, तुम्ही डाउनलोड करून घ्या, एकदा चेक करून घ्या. अशा पद्धतीचे जवळजवळ भरपूर सारे कोर्सेस आहे, त्याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया ही दिलेली आहे. तर नेक्स्ट जे कोर्सेस आहे PG डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्सेस, याचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पार्ट 2ला घेऊन येत आहे. त्याचप्रमाणे अर्ज कसा करायचा, त्याचा क्रायटेरिया काय असणार आहे, हे सर्व मी तुम्हाला नक्कीच दुसरा नेक्स्ट व्हिडिओ मी नक्की तुमच्यासाठी घेऊन येईन. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि वेळोवेळी असणाऱ्या ॲडमिशनच्या संदर्भात अपडेट तुम्हाला मिळत जातील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.